पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशमधील श्रीशैलम इथं श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राला भेट दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आलेल्या या केंद्राला भेट देऊन पंतप्रधानांनी महाराजांच्या वारशाला आदरांजली वाहिली आहे। यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू हे देखील उपस्थित होते। स्फूर्ती केंद्राच्या भेटीपूर्वी पंतप्रधान मोदींनी श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन स्वामी वर्ला देवस्थानम इथं पूजा आणि दर्शनही घेतलं। श्रीशैलम येथील या दौऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा मिळाला। बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। दरम्यान या निवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 40 नेत्यांचा समावेश आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश आहे। तर बिहार विधानसभा प्रभारी विनोद तावडे देखील स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समाविष्ट आहेत। बिहारमधील काँग्रेस पक्षाचा अंतर्गत कलह पाटणा विमानतळावर उघडपणे समोर आलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश राम, बिहार काँग्रेस प्रभारी कृष्णा अल्लावरू आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते शकील अहमद खान पाटणा विमानतळावर दाखल झाले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरुद्ध मुर्दाबादच्या घोषणा द्यायला सुरुवात केली। घोषणाबाजीनंतर कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरू झाली आणि त्यांच्यातील वादही पेटला, ज्याचं रूपांतर लगेचच हिंसक हाणामारीमध्ये झालं। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर एक एक करत विविध पक्षाचे नेते मोठं शक्ती प्रदर्शन करत आपापला उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि अशातच पोलीस सेवेतून निवृत्त घेऊन राजकारणामध्ये उतरलेले मराठमोळे IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। ते मुंगेर आणि अरिया या 2 मतदारसंघात निवडणूक लढवणार आहेत। शिवदीप लांडे यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये स्वतःला बिहारचा मुलगा आणि सेवक असं म्हटलंय। तसंच बिहारच्या नागरिकांना मतदान करण्याचंही त्यांनी आवाहन केलंय। शिवदीप लांडे बिहारच्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये आहेत। भाजपा, JDU आणि बिहारमधील लहान पक्षांनी उमेदवारांची घोषणा केल्यानंतर काही उमेदवारांना मोठा धक्का बसलाय। तिकीट नाकारल्यानंतर LJP नेते अभय सिंह रडतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मोरवा सीट JDU कडे गेल्यानं अभय सिंह यांची निवडणूक लढण्याची आशा धुळीस मिळाली आहे आणि याचंच दुःख ते पचवू न शकल्यानं त्यांना अश्रू अनावर झाले। नितीश कुमार यांच्या नाराजीनंतर JDUनं माजी आमदार विद्यासागर निषाद यांना उमेदवारी दिली। बिहारमध्ये येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। 6 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या तपास मोहिमेदरम्यान तब्बल 34 कोटी रुपयांची रोख रक्कम, दारू आणि अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेत। निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार हे साहित्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी वाटलं जात होतं। त्यामुळे निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक आणि निर्भय ठेवण्यासाठी आयोगाने विशेष पथकं तैनात केली आहेत। बिहारमध्ये विधानसभा निवडणुका या 2 टप्प्यांमध्ये पार पडणार आहेत। 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये प्रशासन अधिक सतर्क झालंय। छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये 130 नक्षलवादी आत्मसमर्पण करणार आहेत। अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये नक्षलवादी शस्त्र खाली ठेवणार आहेत। यावेळी मुख्यमंत्री विष्णुदेव साई देखील हे उपस्थित असणार आहेत। बिजापूर जिल्ह्यामधील नक्षलवादी प्रवक्ते आणि DKSZC नेता रुपेश उर्फ सतीश उर्फ आसना हे त्यांच्या 130 सहकाऱ्यांसह भैरमगड इथं दलाला शरण जाणार आहेत। याचा औपचारिक कार्यक्रम बस्तरमध्ये केला जाणार आहे। नक्षलवाद्यांना कडक सुरक्षेमध्ये इंद्रावती नदीतून भैरमगड इथं आणलं जाईल। आत्मसमर्पण केल्यानंतर सर्व नक्षलवादी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येतील। ओडिसामध्ये पैशांसाठी 24 वर्षीय तरुणानं नक्षलवाद स्वीकारला। मुलगा नक्षल बनला आणि स्वतःच्याच वडिलांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र दिलं। दिनेश अग्रवाल यांना त्यांच्या गाडीत नक्षलवादी संघटनेच्या नावानं धमकीचं पत्र सापडलंय। पत्रात 35 लाखांची मागणी करण्यात आली होती। पोलिसांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी एका संशयित तरुणाला अटक केली आहे। यात तरुण दिनेश अग्रवालचा मुलगा निघालाय। पैसे उकळण्यासाठी मुलानं स्वतःच्याच बापाला जीवे मारण्याची धमकी दिल्यानं परिसरामध्ये मात्र खळबळ उडाली आहे। दिवाळीपूर्वीच दिल्लीमधील प्रदूषण हे वाढू लागले। दिल्लीमधील 5 भागात प्रदूषण पातळी म्हणजेच AQI 300 पेक्षा जास्त आढळून आलाय। आनंद विहार, नॉर्थ कॅम्पस, मथुरा रोड, द्वारका आणि वजीरपूर या भागामध्ये प्रदूषण जास्त प्रमाणामध्ये आढळून आलंय। दरम्यान दिल्लीमध्ये क्लाउड सीडिंग किंवा कृत्रिम पाऊस पडण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचं पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितलंय। दिवाळीनंतर एक दिवस निवडक भागामध्ये कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो असंही ते म्हणाले।
राज्यसभा सदस्य आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांनी कर्नाटक सरकारच्या जातनिहाय सर्वेक्षणात सहभागी होण्यास नकार दिलाय. सोबतच इन्फोसिसचे संस्थापक आणि त्यांचे पती नारायण मूर्ती यांनीही या जातनिहाय सर्वेक्षणामध्ये भाग घेण्यास नकार दिलाय. ते मागासवर्गीय समुदायामध्ये मोडत नाहीत आणि म्हणून या जातनिहाय सर्वेक्षणामध्ये ते भाग घेणार नाहीत असं या दोघांनी म्हटलंय. सुधा मूर्ती यांनी कर्नाटक राज्य मागासवर्गीय आयोगाच्या जातनिहाय सर्वेक्षणात कोणतीही माहिती न देण्यासाठी वैयक्तिक कारणेही दिली आहेत. उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये एका 13 वर्षांच्या मुलाचा मोबाईलवर गेम खेळताना मृत्यू झालाय. या मृत्यूने त्याच्या कुटुंबाला आणि शेजाऱ्यांना मोठा धक्का बसलाय. मुलगा घरी मोबाईलवर फ्री फायर गेम खेळत होता आणि त्यानंतर तो बेडवर झोपलेला दिसला. मात्र फार वेळ त्यानं काहीही हालचाल केली नसल्यानं कुटुंबाला संशय आला आणि मुलाला दवाखान्यामध्ये नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सडन गेमर डेथची ही घटना असल्याचं बोललं जातंय. यामध्ये मोबाईल किंवा संगणकावर गेम खेळताना गेमरचा मृत्यू होतो. उत्तर प्रदेशातील बाराबंकी इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीनं रिक्षा चालकाला 1 लाख रुपये देऊन आपल्याच पतीची हत्या करण्याची सुपारी दिली. कुणाला संशय येऊ नये म्हणून पतीची हत्या करून अपघात झाल्याचं दाखवलं. मात्र या महिलेच्या मुलानंच या हत्येचं रहस्य उघड केलंय. पोलिसांनी मुलाला प्रेमानं जवळ घेऊन विचारणा केली आणि आपल्या आईनंच पप्पांना मारल्याचं मुलानं सांगितलंय. पोलिसांना पत्नीवर संशय असल्यानं पोलिसांनी कसून चौकशी केली. अखेर हत्येचा उलगडा झाल्यानं पोलिसांनी पत्नीसह रिक्षा चालकाला देखील अटक केली आहे. बंगळुरू पोलिसांनी पतीला त्याच्या पत्नीच्या मृत्यूच्या 6 महिन्यांनंतर हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. व्हिक्टोरिया हॉस्पिटलमधील गॅस्ट्रो सर्जन असलेले 31 वर्षीय डॉक्टर महेंद्र रेड्डी यांना त्यांची पत्नी डॉक्टर कृतिका एम रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कृतिकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान कृतिकाचा मृत्यू नैसर्गिक वाटावा यासाठी तिला प्रोफोफोल या भूल देणाऱ्या औषधाचा ओव्हरडोस देण्यात आला होता अशी माहिती वैद्यकीय अहवालामधून समोर आली आहे. राजस्थानमधील बालोत्रा इथे एक ट्रेलर आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक झाली. या घटनेत मोठी आगही लागली. या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. गुडामलनली इथं दाबाड गावातील 5 मित्र स्कॉर्पिओनं सिंद्री इथं आले होते. ते एका हॉटेलमध्ये जेवण करून परतत असताना हा अपघात घडला. भारतानं 2040 पर्यंत आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर उतरण्याचं लक्ष ठेवलंय असं इस्रोचे प्रमुख व्ही नारायणन यांनी सांगितले. भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम गगनयान 2027 मध्ये प्रक्षेपित होणार आहे. इस्रो 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानिक स्थापन करण्यावर आणि 2026 पर्यंत 3 मानवरहित गगनयान मोहिमा सुरू करण्यावर काम करत आहे. यातील पहिली मोहीम ज्यामध्ये अर्ध मानवीय रोबोट व्योमित्रचा समावेश असणार आहे. पंतप्रधान मोदींनी स्वदेशी मानवी चांद्र मोहिमेसाठी 2040 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे आणि याच अंतर्गत आपल्याला आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर उतरवून त्यांना सुरक्षितपणे परत आणावं लागणार असल्याचं इस्रो प्रमुख व्ही नारायणन यांनी म्हटलंय. भारताच्या महत्वाकांक्षी वंदे भारत ट्रेन प्रकल्पातील आगामी स्लीपर कोचच्या आराखड्याचं अनावरण नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं. प्रवाशांना जास्तीत जास्त आराम आणि सुरक्षितता मिळावी याला डिझायनर्सनी प्राथमिकता दिली आहे. किनेट या भारत आणि रशियाच्या संयुक्त कंपनीनं काल भारत मंडपम येथील आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शनीमध्ये या स्लीपर कोचचा नमुना सादर केला. प्रवाशांच्या आरामासाठी कोचच्या आतील साहित्य निवडताना विशेष काळजीही घेण्यात आली आहे. वंदे भारत गाड्या उत्कृष्ट सुरक्षा तंत्रज्ञानाचं सुसज्ज असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हत्तीच्या पिल्लाचं नामकरण केलंय. नुकत्याच आलेल्या पूर आणि भूस्खलनाच्या संकटामधून वाचलेल्या एका हत्तीच्या पिल्लाला त्यांनी लकी हे नाव दिलंय. दार्जिलिंग इथं पूर आणि भूस्खलनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये त्यांनी हे नामकरण केलंय. 5 ऑक्टोबरला कुर्सियोंग वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या हत्तीच्या पिल्लाला वाचवलं होतं. बचावलेलं हे पिल्लू आता सुरक्षित आणि सुस्थितीमध्ये आहे. त्याला जलपदापारा येथील निवाऱ्यामध्ये हलवण्यात आल्याची माहिती कुर्सियोंग वनविभागानं दिली आहे. अफगाणिस्तानामधील तालिबानी पाकिस्तानवरील विजयाचा आनंद साजरा करतात. अनेक ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून पाकिस्तानी सैनिकांचे गणवेश प्रदर्शित करण्यात आले होते. 8 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर बुधवारी सायंकाळी पाकिस्तान आणि अफगाण तालिबानमध्ये 48 तासांचा युद्धविराम जाहीर करण्यात आला. दरम्यान पाकिस्तानी हल्ल्यानंतर अफगाण लोकांनी लढाऊ सैनिकांच्या मागे गर्दी केली आहे. काबूल आणि कंधारमध्ये पाकिस्तानी हवाई हल्ल्यात 15 अफगाण नागरिकांचा मृत्यू तर 100हून अधिक जखमी झालेत, ज्यामुळे अफगाणिस्ताननं सीमेवर टँक पाठवले.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबानचे निर्णय दिल्लीत घेतले जात आहेत आणि अफगाणिस्तानामध्ये भारतासाठी प्रॉक्सी युद्ध लढत असल्याचा आरोप केलाय। ही युद्धबंदी टिकेल की नाही याबद्दल मला शंका आहे, कारण तालिबानला दिल्लीकडून पाठिंबा मिळतोय असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय। आमच्याकडे प्रत्युत्तर देण्याची पूर्ण क्षमता आहे। जर आम्हाला चेतावणी दिली तर आम्ही उत्तर देऊ। पाकिस्तानी टँकची लूट ही अफवा असल्याचं देखील ते म्हणालेत। भारत यापुढे रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असा खळबळजनक दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। ट्रम्प यांनी भारताच्या इंधन खरेदीवर केलेल्या या वक्तव्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। भारत हा तेल आणि गॅसचा महत्त्वाचा आयातदार आहे। जागतिक ऊर्जा परिस्थिती अस्थिर असताना भारतीय ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणं हे आमचं प्राधान्य आहे। आमची ऊर्जा धोरणं स्थिर दर आणि सुरक्षित पुरवठ्यावर आधारित आहे असं उत्तर भारतीय परराष्ट्रीय मंत्रालयानं दिलंय। तर अमेरिकन प्रशासनानं भारतासोबत ऊर्जा सहकार्य अधिक मजबूत करण्याची इच्छा दर्शवल्याची माहिती देखील परराष्ट्रीय मंत्रालयानं दिली आहे। गेल्या काही काळामध्ये रशियाकडून तेल खरेदीवरून भारत आणि अमेरिकन संबंधांमध्ये तणाव निर्माण झालाय। यावर अनेक अमेरिकन अधिकाऱ्यांनी टीकाही केली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताशी संबंध सुधारण्याचा सल्ला दिलाय। नुकताच आणखी एक माजी अमेरिकन अधिकाऱ्यानं ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे। वैयक्तिक हितसंबंधांमुळे भारत अमेरिका संबंध बिघडले असल्याचा दावा बराक ओबामा यांचे चीफ ऑफ स्टाफ रहम इमॅन्युएल यांनी केलाय। ट्रम्प यांच्यामुळे अमेरिकेचे 40 वर्षांचं धोरणात्मक कष्टांवर पाणी फिरलं असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। ब्रिटन सरकारनं रशियाविरोधात एक मोठं पाऊल उचललंय। ब्रिटनने रशियन तेल कंपन्यांवर 90 नवे निर्बंध लादलेत। धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एका भारतीय पेट्रोलियम कंपनीचा सुद्धा समावेश आहे। यामुळे मोठा गोंधळ उडालाय। ब्रिटननं रशियाच्या लुकोइल आणि रोजनेफ्टवर निर्बंध लादलेत, तर भारताची पेट्रोलियम नायरा एनर्जी लिमिटेडवर सुद्धा निर्बंध लागू केलेत। नायरा एनर्जी लिमिटेडनं 2024 मध्ये रशियाकडून अब्जावधी डॉलर्सचं कच्चं तेल खरेदी केलं होतं, त्यामुळे त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आलेत असं ब्रिटननं म्हटलंय। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियाचं जागतिक तेल उत्पादनातील मजबूत स्थान पुन्हा एकदा ठामपणे सांगितलंय। अन्यायकारक दबाव असूनही रशिया जगातील प्रमुख ऊर्जा उत्पादकांपैकी एक असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर रशिया जागतिक तेल उत्पादनामध्ये सुमारे 10% योगदान देतो आणि या वर्षाच्या अखेरीस सुमारे 510 दशलक्ष टन तेल उत्पादन अपेक्षित आहे, जे मागील वर्षापेक्षा अंदाजे 1% कमी आहे असं त्यांनी नमूद केलंय। तर ओपेक प्लस कराराअंतर्गत स्वेच्छेने उत्पादन कमी केल्यामुळे ही घट झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। जागतिक व्यापार संघटनेकडे चीननं भारताविरोधात तक्रार दाखल केली आहे। चीनच्या व्यापार विषयक हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित केला। भारतात इलेक्ट्रिक वाहनं आणि बॅटरीवर दिल्या जाणाऱ्या अनुदानाविरोधात चीननं तक्रार केली आहे। या संदर्भात भारताने सुद्धा प्रतिक्रिया दिली असून चीनच्या तक्रारीचा सविस्तर आढावा घेऊन भारत आपली भूमिका निश्चित करेल असं स्पष्ट करण्यात आलंय। सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 50% टॅरिफची चर्चा आहे। त्यामुळे भारत विरुद्ध अमेरिका असं चित्र निर्माण झालेलं असतानाच आता भारत विरुद्ध चीन असा तंटा थेट जागतिक व्यापार संघटनेकडे पोहोचलाय। इंडोनेशियानं आपली लष्करी क्षमता वाढवण्यासाठी चीनकडून 42J-10C लढाऊ विमान खरेदी करण्याचं ठरवलंय। इंडोनेशिया पहिल्यांदाच एखाद्या बिगर पाश्चिमात्य देशाकडून विमानं खरेदी करत आहे। हा करार इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या सरकारच्या लष्करी सुधारणा योजनेचा एक भाग आहे, ज्यामध्ये त्यांनी नवीन लष्करी शस्त्र प्रणाली, देखरेख आणि प्रादेशिक संरक्षण क्षमता मिळवण्यासाठी चीन, फ्रान्स, रशिया, तुर्की आणि अमेरिका असा जगभर प्रवास केलाय। इंडोनेशिया, फ्रान्स आणि तुर्कीकडून सुद्धा लढाऊ विमानं खरेदी करणार आहे। श्रीलंकेच्या पंतप्रधान हरिनी अमरसुरिया यांनी देशांमधील भिंतींऐवजी पूल बांधण्याचं आवाहन केलंय। घरं, कार्यालये आणि देश यांच्यात नेहमी पूल बांधा, भिंती नाही। दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधील विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी हे आवाहन केलंय। पंतप्रधान हरिनी अमरसुरिया या दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी आहेत। त्यांनी 1991 ते 1994 पर्यंत या विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलेलं आहे। दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून श्रीलंकेकडून कच्चा थ्यू बेट परत करण्याची आणि मच्छीमारांच्या समस्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे।
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. 5 ते 6 डिसेंबरला पुतीन भारतामध्ये येऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची एक वार्षिक बैठक होणार आहे. भारत आणि रशिया संबंधांसाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शिवाय नुकताच रशियाकडून तेल खरेदीमुळे भारत आणि अमेरिकेच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा या बैठकीला महत्त्व असेल. जगामधील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून ओळखला जाणारा अमेरिकेचा पासपोर्ट गेल्या 2 दशकांत प्रथमच पहिल्या 10 देशांच्या यादीतून बाहेर पडलाय. आता अमेरिकेचा पासपोर्ट हा 12व्या क्रमांकावर आहे. 2025च्या हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा पासपोर्ट हा 85व्या क्रमांकावर घसरलाय. आता भारतीय पासपोर्ट धारकांना गेल्या वर्षीच्या 59 देशांच्या तुलनेत आता फक्त 57 देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश मिळणार आहे. हे एक प्रकारची जागतिक क्रमवारी आहे, ज्यामध्ये एखाद्या पासपोर्टमुळे नागरिकांना कितपत प्रवासाचं स्वातंत्र्य मिळतं यानुसार देशांची क्रमवारी लावली जाते. जपानमध्ये एका बेरोजगार तरुणानं फूड डिलिव्हरी ॲपच्या रिफंड पॉलिसीमधील त्रुटीचा फायदा घेत कंपनीला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागोया येथील तरुणानं ॲपच्या नियमामधील लूप होलचा वापर केला आणि एकही रुपया खर्च न देता तब्बल 2 वर्ष फुकटात जेवण खाल्लंय. ताकुया हिगाशिमोतो असं या तरुणाचं नाव आहे. हिगाशिमोतोनं डेमा कॅन फूड डिलिव्हरी ॲपला 21 लाखांचा चुना लावलाय. हिगाशिमोतो हा या फूड डिलिव्हरी ॲपवरून जेवण ऑर्डर करायचा आणि त्यानंतर अन्न मिळालं नाही अशी खोटी तक्रार ॲपवर करायचा आणि कंपनीकडून रिफंड मिळवायचा. हिगाशिमोतोनं 2 वर्षात कंपनीचा अंदाजे 21 लाखांची फसवणूक केली आहे. Thank you.